संपूर्ण महाराष्ट्रात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथे डांगी जनावरांचे प्रदर्शन भरले असून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी हे आपले डांगी जनावरे घेऊन या प्रदर्शनात येत असतात। यावर्षी होत असलेले प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं आहे। यावेळी अनेक व्यावसायिकांनी आपली छोटी मोठे व शेती उपयोगी साहित्याची दुकाने थाटलेली दिसून येत आहेत। जवळजवळ 10 ते 15 एकराच्या क्षेत्रात हे प्रदर्शन सुरू आहे। प्रदर्शनात डांगी जातीतील जनावरांची उत्कृष्ट शारीरिक ठेवण, तंदुरुस्ती हे लक्षात घेऊन त्यांची चाचणी केली जाते। पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली ही स्पर्धा पार पडत असते। अनेक वर्षाची परंपरा राजूर या गावाला लाभली असून डांगी जनावरांचे प्रदर्शन आता महाराष्ट्राचा केंद्रबिंदू ठरत आहे। माझं नाव संजय इंदुराव बोटे, राहणार माणिकोजर। वडिलांचे नाव इंदुराव बारकू बोटे, राहणार माणिकोजर। शेतकऱ्याचे बैले 3 वर्षे सांभाळले। याच वर्षी त्यांच्या तेंडीत चाप लावलेला आहे। तुमची बैल हे वर्षामध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे। हो। काय काय खुराक त्याला देत असता तुम्ही? खुराक म्हणलं तर सांगायचं शेंगदाण्याची पेंड, मकाचा भरडा, सोयाबीन, अशा अनेक प्रकारचे आहेत। किती वर्षे बैल सांभाळले तुम्ही? आमच्याकडे आता 2 वर्षे। आणि आता तुम्ही विक्रीसाठी आणले? विक्रीसाठी आणली। काय ऑफर? आम्ही त्यांची किंमत सांगतोय 3.5 लाख रुपये। व्यवहारात बसलो कमी जास्त होऊ शकतो। चंद्रभान विष्णू डोंबरे। गाव कोणतं? टिमगिरी। हा बाजार उरूस सगळा शेतकऱ्यांचा असतो इथं। शेतकऱ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांना जे लागणारे जसे लहान मोठा जसा लागन तशा किमतीचे बैल आहेत इथं। तुम्हाला शेतकऱ्यांसारखे अवजारं सुद्धा आहेत इथं। तुम्हाला असे दुसरं काही शेतकऱ्यांना जी वस्तू लागन ती भेटते इथं। आणि हा वर्षातून एकदा जत्रा भरते, असं वर्षातून जत्रा भरते। तुम्ही किती वर्षापासून येता इथं? मी जवळजवळ मला कळत येत असं मी उरसाला येत असतो इथं। किती दिवस थांबणार तुम्ही इथं? मी आता उद्याच्या परत दिवस थांबणार, 2 दिवस। तुम्ही आता परत छान बैल खरेदीसाठी आले का विक्रीसाठी आले? आम्ही विक्रीसाठी येईल आणि खरेदीसाठी येईल। आता तुम्ही ज्यावेळेस 4 दिवस इथं राहता तेव्हा तुमची जेवणा खावण्याची व्यवस्था तुम्ही घरूनच करता? घरूनच भाकरी बिकरी बांधून शिळं पाक आपलं इथंच खाऊन जायचं। आता कधी आले? परवाच्या दिवशी यायले। काय घेऊन आले? बैल आणले ती। आता किती दिवस थांबणार? आता परवाच्या दिवसापर्यंत। किती दिवस चालू असतो उरूस? हे 5 दिवस। चालेल। आता बैल विक्रीसाठी आलेत का? हो, विक्रीसाठी एक रिंगणात उतरवायचे। हा चॅम्पियन। किती वर्षापासून या उरसाला येता तुम्ही? आम्ही बऱ्याच दिवसापासून येतोय, जसं आठवतंय तसं। काय घेऊन आलेत आता? आता बैला किती बैल आहेत? 2 आहेत। आता किती दिवस थांबणार इथं? आता आज आणि उद्या आहे। किती वर्षापासून चालू आहे हा उरूस? आम्हाला आठवत नाही तसं चालेल। आता मी आलो कोदणी गावावरून आलो। कोणत्या गावावरून? कोदणी। किती वर्षापासून उरसाला येतात? आम्ही कमी तर 25 वर्षे झाले असतील। आज काय बाजाराचा उरसात आणले? बैल आणलेत ना। हो यायचे पण आणि घ्यायचे पण। हो, आता विकल्याच्या नंतर म्हणला घेऊन नवीन बैल। आता या उरसामध्ये काय काय आकर्षण असते? आकर्षण म्हणजे बैल, डांगी बैल बघण्यासारखे राहतात ते, म्हणजे त्यांचे नंबर आलेला बैल म्हणजे आपल्या पट्ट्यामधले शिकले आहे ते। उरसामध्ये बराच रुपयाची उलाढाल होती, तर बैल सोडून आणखी काय गोष्टी का ज्या खरेदी करून माणूस जातोय? खरेदी करून म्हणजे घेण्यासारखं असं म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत, म्हणजे जे गोष्ट पाहिजे ती म्हणजे एवढं उपलब्ध आहे आज। यावेळी आमदार किरण लामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, युवा नेते सतीशदादा भांगरे, ज्येष्ठ नेते मधुकरराव तळपाडे, पुष्पाताई निगळे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। यावेळी ग्रामीण भागातून येणारा आदिवासी बांधव व जिल्ह्यातून येणारे बांधव हे 5 दिवस मुक्कामी राहण्याच्या तयारीत येत असतात।
कडक थंडीच्या दिवसातच हे प्रदर्शन पार पडत असते. आचारसंहिता असल्याच्या कारणामुळे डांगी जनावरांचे नंबर हे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. येत्या 2 ते 3 दिवसात ते जाहीर केले जाणार आहेत. मात्र चाळीसगाव डांगणासाठी राजूर उरूस म्हणजे एक पर्वणी असते. शेजारच्या जिल्ह्यांतूनही व्यापारी व शेतकरी आता राजूरच्या प्रदर्शनात सहभाग नोंदवताना दिसत आहे. न्यूज सायद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले.